डॉक्टर ही नाही या पिल्स खाल्ल्यात. प्लीज प्लीज हिला वाचवा डॉक्टर. ओ स्लीपिंग पिल्स, ही पोलीस केस आहे साहेब. डॉक्टर माझं नाव सत्यजित मुधोळकर. पोलिसांचं काय करायचं ते मी बघेन, तुम्ही हिला वाचवायचं बघा. ठीक आहे. अहो आता तरी ही सवय मोडा. सवय मोडा? काय सवय काय मोडा? अरे इतकी वर्ष झाले मंजिरीचा चेहरा बघितला की मी कधी ऑफिसला गेलोय का? सवय मोडा. नाहीतरी आता किती दिवस घरात राहणार आहे ही? उद्या लग्न होऊन सासरी गेली. आई काहीतरीच हिचं. आणि असंही त्यांचा काही होकार वगैरे येणार नाही, माहितीये मला. अगं शुभ बोल ना. बोल शुभ बोल, शुभ बोल. हा कसं आहे ना प्रिया, तुझं औषध घेतलंस ना ते नीट बघून नाही घेतलंस तू. म्हणजे मग मी शांतपणे तुझ्या अंत्ययात्रेची तयारी करायला मोकळा. सत्यजित तू तुला मरण्यात आनंद आहे, तुझ्या आनंदात, तर मग तुझ्या आनंदात मला आनंद आहे. घ्या. बरं मला एक सांग, कसं करायचं नंतर? म्हणजे पारंपरिक की इलेक्ट्रिक? आवडली नाही का मुलगी तुम्हाला? नाही नाही तसंही काही नाहीये. मग काय होकार कळवायचं का त्यांना? नाही नको. हे बघा, माझं अजून सत्यजितशी बोलणं झालेलं नाहीये. मी त्याच्याशी बोलते आणि तुम्हाला कळवते. ठीक आहे? मला कळत आहे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. मला माफ कर, माझी चूक झाली. मंजिरी, मंजिरी सांग, करशील ना माझ्याशी लग्न? आशिष प्लीज, मी काय बोलू यावर? मी तुझ्याबद्दल तसा विचारच नाही केलाय कधी. अगं मग आता कर ना. अरे असं नसतं. नात्याची डेफिनेशन अशी एका क्षणात नाही बदलत. असा एका क्षणात नाही विचार होतो. तू करून तर बघ. हे बघ आशिष, मी आत्ताच तुला सांगितलं की माझ्या मनात तुझ्याबद्दल तसं काहीच नाहीये. मान्य आहे, आम्हाला काही फारसं कळत नाही, पण तुम्हीच बोलला तर तुम्हालाच हलकं वाटेल ना. तो सत्यजित सुद्धा तसलाच, आणि तू सुद्धा. ती मुलगी कशी वाटली काही बोलायलाच तयार नाही. प्रिया, तुझ्याशी काही बोललाय का कुतू? काय झालं? काय केलं त्याने? त्याने प्रपोज केलंय मला. लग्न करशील का म्हणून विचारलंय. तुझं त्याच्यावर? नाही, अजिबात नाही. माझ्या मनात त्याच्याबद्दल तसं काहीच नाही. नक्की? हो. मला मंजिरीशी लग्न करायचं. काय बोलतोस, कळतंय का? हो, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. तुला त्याच्याबद्दल काय वाटतं हे त्याला कळणं जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी तुला त्याला भेटायला हवं ना. एकानं प्रेम करणं आणि एकानं फक्त मैत्री म्हणून पाहणं, हे असं नातं फार काळ टिकत नाही बाळा. नाही काकू, मला त्याला भेटणंच काय, त्याचं तोंडही बघण्याची माझी इच्छा नाहीये आता. अगं मग नको भेटूस त्याला. किमान फोनवर तरी बोलू शकतेस त्याच्याशी. तर मी तुमच्या इतकं श्रीमंत नाहीये. माझी घरची परिस्थिती फार काही चांगली नाहीये. मला माझ्या आयुष्यात जे काही हवं आहे ते सगळं मी माझ्या हुशारीच्या जोरावर नक्कीच कमवेल. मंजिरीशी आधी बोलावं लागेल मला. हो हो नक्कीच. पण सर मला नाही वाटत की ती काही बोलेल. कदाचित तुम्हाला घाबरून ती आमच्यात तसं काही नाहीये असंच सांगेल. पण हवं तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही कॉलेजमध्ये विचारा ना. अख्ख्या कॉलेजला आमच्या प्रेमाविषयी माहिती आहे. कोणाला काय विचारायचं आणि कोणाला भेटायचं हे मी ठरवेन. जातो. ओके. पण सर आमच्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज विचार करा.